नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय जसं सत्य आणि जयड्याचे भांडण झाले ही बातमी तात्यापर्यंत पोहोचली तेव्हा मात्र तात्या तडक निघालाय आता माया पॅलेसकडे. होय प्रेक्षकांनो, आता मात्र मंजू आणि सत्य मिळून तात्या साहेबांना असं काही उल्लू बनवणार आहेत ना की या दोघांमुळे अक्षरशः तात्याला मंजूला सोबत घेऊन जावं लागतं. मंजिरीचा प्लॅन फायनली सक्सेस झालाय. मंजिरीने अखेर फायनली आता माया पॅलेस सोडलेलं असतं. घरचे सगळेच आता धक्क्यामध्ये असतात. इकडे मात्र आता तात्याच्या गाडीत बसून सुर्वे घराण्यातून मंजूची वारी निघाली, ती म्हणजे मोहितेच्या तात्याच्या घराकडे. होय प्रेक्षकांनो, आता मात्र पूर्वा पाटीलने तात्यांना ऑलरेडी सांगितलंय की डॅडी साहेब, जर हा प्लॅन आपल्यावर उलटला तर मात्र आपलं काही खरं नाही आहे. तेव्हा मात्र आपला जर प्लॅन सक्सेस झाला नाही तर आपण सगळेच खड्ड्यात जाणार, हे मात्र तुम्ही लक्षात घेऊन चाला. खरं तर तुम्ही जेव्हापासून जेलमधून आलात ना तेव्हापासून तुम्हाला राजकारण अजिबात जमत नाही आहे. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो, तात्याने खूप मोठा गेम आता केला आहे. इकडे तात्यासाहेबांची एक खेळी त्यांनी खेळली आहे, ज्यामुळे आता सत्य आणि मंजू जवळ येणार आणि एकमेकांचा ते डाव करणार आहे ते मात्र साध्य करू शकणार नाही आहे. हा मात्र तात्याचा गेम आहे. काही झालं तरी या दोघांमध्ये फूट पाडायची म्हणजे पाडायची. इकडे चक्क आपण पाहतोय मंजूने आपली सुटकेस घेऊन घराच्या बाहेर तात्याच्या गाडीत येऊन बसलेली असते. मंजू आता निघाली आहे ते पण तात्यांच्या घरी. आणि इकडे मात्र बघ मंजिरी, तुला सांगितलं होतं ना बाळा, तुला कोणीच या घरात साथ देणार नाही आहे, तुझ्यासाठी कोणीही इथे उभी राहणार नाही आहे, म्हणून तू जे सत्य करत होतीस ना, बघ तुझा सत्य तरी आला का तुझ्या मदतीला. सत्याच्या विरोधात आता तात्या मंजूला नको ते भडकवायला लागतो. खूप आता इकडे आग लावायचा प्रयत्न करतो, पण मंजू हे सगळं कशासाठी करते हे प्रेक्षकांनो आपल्याला चांगलंच माहिती आहे. आता मात्र मंजू सध्या तरी चुपचाप सगळं ऐकून घेते, तात्याच्या गाडीमध्ये बसते आणि तिकडून मात्र मंजू खिडकीतून सत्याकडे बघतच असते. सत्याच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात, पण आता या दोघांना त्यांचा डाव यशस्वी करण्यासाठी खूप मोठं सॅक्रिफाईस करायला लागणार आहे. इकडे सत्याचा जीव मात्र तिळ तुटत असतो, त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात आणि नेमकं हेच आता बलमा मात्र नोटीस करतो. बलमाला कळून चुकतं नक्कीच आता जयदेव आणि सत्याचा काहीतरी मोठा डाव आहे. तेव्हा मात्र जयदेव तर काही सांगत नाहीये. तेव्हा मात्र जयड्या सत्याला म्हणत असतो, अरे भावा, कशाला काळजी करतोय, मंजूला आपण काहीही होऊ देणार नाही आहोत, तिचा जीव अजिबात धोक्यात नाही आहे, मी तिकडे जाणारच आहे ना, मी तिकडेच असणार आहे, मंजू वहिनीच्या आजूबाजूलाच मी असणार आहे. तेव्हा मात्र या दोघांचं बोलणं बलमाला डाऊटफुल वाटतं. बलमा मात्र आता सत्याला विचारणार आहे की खरंच तुझा आणि जयदेवचा काही प्लॅन झालाय का, आणि इकडे तुमच्या दोघात कधीच भांडण होऊ शकत नाही हे मात्र मला माहिती आहे. तर मंडळी, आता मात्र सत्याला मंजू गेल्याच्या नंतर, तात्या गेल्याच्या नंतर एकांतातच मला विचारावं लागेल असा बलमाने मनात विचार केलेला असतो. आता मात्र मंजू तडक तात्यांच्या घरी निघालेली असते. अजिबात काळजी करायची नाही आहे, मी कायम तुमच्यासोबत असणार आहे असं मात्र तात्या मंजूला म्हणत असतात. तात्या मंजूला बोलता बोलता खूप अशी माया दाखवत असतात. मंजू मात्र मनातल्या मनात बोलते, मला काळजी करायची नाही आहे तात्यासाहेब, काळजी तर तुम्हाला करायची आहे तुमची, कारण या घरामध्ये मी साध्या सुध्या याच्याने नाही तर खूप मोठ्या आता विचाराने आली आहे, ते म्हणजे तुमची फाईल मिळवायची आहे. ती फाईल जी तुमच्याच घरी तुम्ही लपवलेली आहे आणि त्या फाईलमुळे आज तुम्ही एवढे मोठे गुन्हेगार असूनसुद्धा मोकाट फिरत आहात, हे मला अजिबात आता सहन होत नाही आहे. माझी नोकरीसुद्धा गेलेली आहे, तसंही मी सस्पेंड आहे. मंजू त्या ठिकाणी मनातल्या मनात बोलत असते. आणि मित्रांनो, खरंच आजचा भाग इतका मस्त दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र सत्या मंजू बिचारे दोघं एकत्र गप्पा मारत असतात. खरं तर सत्याला हा प्लॅन बनवताना थोडीशी भीती वाटत असते. त्याला कुठे ना कुठे वाटत असतं की आपला हा प्लॅन वर्कआउट झाला तर ठीक, नाही झाला तर मात्र मंजिरी मॅडमच्या जीवावर येऊ शकतं. इकडे आता मंजूची बॅग स्वतः सत्या भरून देतो आणि बाहेर त्यांना काढतो. आजच्या भागाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांनो आपण हेच पाहतोय, सत्य मंजूचं फिक्स झाले. तात्या जेव्हा घरात आला की आपण दन भांडण करायचं, त्यांचं नाटकही चालू झालेलं असतं. तात्या साहेबांना मात्र आता हेच हवं असतं की यांच्या घरात भांडणं लागली पाहिजे, यांच्या घरात वादावादी झाली पाहिजे, यांचे नाते तुटले पाहिजे. तेव्हा मात्र आता काय चाललंय तुमचं, काय भांडण आहेत भावाभावामध्ये. तेव्हा मात्र माया बोलते, अहो तात्या काय सांगू, हे आजचं नाही आहे, रोजच आहे. ही नेबळट आमच्या सत्याच्या आयुष्यात आली ना तेव्हापासून हे सगळं घडतंय. मंजू त्या ठिकाणी आता बोलते, काय सांगितलं
तुम्ही? मला नेबळट वगैरे बोलायचं नाही बरं का. मी अजिबात मान्य करणार नाही आहे. मी कधी कधी असं बोलते, परंतु प्रत्येक वेळेस तुम्ही मला नेबळट काय बोलताय तुम्ही? इकडे मंजू मात्र आता मम्मीवरही चिडते आणि सत्यावरही चिडते. पण सत्या म्हणतो, हे बघा वाघमारे, अजिबात माझ्या मम्मीला काही बोलायचं नाही आहे. माझी मम्मी जे बोलते ना ते बरोबरच आहे. तुम्ही माझ्या मम्मीसोबत असं वाईट वागू शकत नाही आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, ती अजिबात चुकीची नाही आहे. तेव्हा मंजू बोलते, काय मी चुकीची आहे का? सत्या तुला काय बोलायचं आहे? आणि हळूहळू या दोघांमध्ये इतकं भयंकर भांडण लागतं ना, जोरात आता काव भांडायला लागतात. एक एक करून सगळेच आता घरातले येतात. तेव्हा मात्र वाघमारे, तुम्ही नेहमी असंच करता, नेहमी दादागिरी करता, माझ्या मम्मीच्या विरोधात मला भडकवून देता. मंजू मात्र बोलते, सत्या मला वाटलंच होतं की तू नक्की असा काहीतरी बोलणार आहे. अरे तुझी बायको आहे ना मी, मला आता डोळ्याने दिसत नाही आहे म्हणून तुला आता कंटाळा आला होय माझा. सत्या बोलतो, किती वेळा तुमची बाजू घ्यायची? हे बघा वाघमारे, मी आता कंटाळून गेले तुमच्या या वागण्याला. हेच आता बाकी राहिलं होतं का माझ्या आयुष्यात? कंटाळा आलाय, तुम्ही सारखं माझ्या मम्मीला बोलता, मला बोलता. इकडे मात्र मंजू बोलते, का मी काय चुकीचं बोलले का सत्या? जे चांगलं आहे ना त्याचसाठी मी बोलते ना तुला. सत्या बोलतो, बस झालं वाघमारे, आता मी जास्त दिवस तुम्हाला सहन करणार नाही आहे. माझी मम्मी बरोबरच बोलत होती. तुमच्यासोबत लग्न करून ना मी आयुष्यातली खूप मोठी चूक केली. मंजिरी बोलते, काय बोलतोयस तू? तोंडाला आवर घाल तुझ्या. खूप आनंद होतो का तुला? आता मात्र प्रभाकर, चित्रकारही तिकडे येतात. त्या दोघांना समजावतात, पण मंजू मात्र ऐकत नाही. सत्यासुद्धा ऐकत नाही. मंजू आता म्हणते, काय बाबा, बघितलं का तुम्ही काय चाललंय काय नाही? मला अजिबात आता माहीत नाही आहे बाबा, आणि एक क्षणसुद्धा या घरात मला राहायचं नाही आहे. मंजू मात्र चक्क तिकडून जायला निघते. तात्यासाहेब तिला अडवतो आणि बोलतो, मंजू अशी कशी तू इथून जाणार नाही? चल, तू कुठेही जायचं नाही, तुला आमच्या घरी यायचं आहे. तेव्हा तात्या मात्र प्रेक्षकांनो आता इकडे विचार करतो की काही झालं तरी या मंजू आणि सत्याचं नातं तुटलंच पाहिजे. शेवटी मंजूला मात्र तेच वाटतं, फायनली आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. आणि मग मात्र मंजू बोलते, मला काही तुझ्या आता शिफारसीची गरज नाही, मला तुझ्या घराची पण गरज नाही आहे. सरळ बॅग घेते आणि निघते. तेव्हा सत्या बोलतो, तुमचं जे काही सामान आहे ना सगळं इथून घेऊन जा. परत काही सामान राहिलं ना मी लात मारून घराच्या बाहेर फेकणार आहे. इकडे मात्र सत्या मंजू कचा भांडण करून घेतात आणि सामान आणायच्या निमित्ताने आता रूममध्ये जातात आणि एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात. होय प्रेक्षकांनो, इकडे मात्र वाघमारे, स्वतःची काळजी घ्या, काही झालं तरी मला एक फोन करा, मी लगेच तिकडे हजर होतो. या दोघांचं जे काही आहे ते मात्र आता चालू असतं प्रेक्षकांनो. बाहेर आल्यावर परत ते दोघं आरडाओरडा करतच येतात आणि इकडे मात्र तात्या चक्क मंजूला घेऊन निघत असतो. आजचा भाग तर प्रेक्षकांनो इथेच संपलाय. उद्याच्या जबरदस्त भागामध्ये पूर्वाला मात्र आता तिच्या डॅडी साहेबांचा खूपच राग आलेला असतो. डॅडी साहेब, अहो तुम्हाला कळतंय का, कशाला तुम्ही त्या मंजिरीला इथे आणलं? अहो मी तुम्हाला मेसेज केला होता ना, कशाला तुम्ही इथे आणलं तिला? आता मात्र तुम्ही एकटे पडाल, सगळं आपला प्लॅन फ्लॉप होईल. त्या मंजू आणि सत्यामध्ये कोणीही भांडण लावू शकत नाही. जर त्यांनी आपल्या म्हणजेच तुमच्या फाईलचा शोध, मी तुमची मुलगी आहे, आर्यन तुमचा मुलगा आहे, ह्याचा जर शोध त्यांनी लावला तर मात्र आपलं काही खरं नाही आहे. आणि तेव्हाच दिवशी रात्री प्रेक्षकांनो चक्क मंजूने मात्र फाईलची शोधाशोध करायचा प्रयत्न केला आहे. आता मात्र मंजू आजच रात्री तात्यासाहेबांच्या घरातून ती फाईल आता शोधून काढणार आहे. आणि मित्रांनो, मंजू आणि सत्याचा प्लॅन फायनली सक्सेसफुल होणार आहे. आता मात्र खरंच हा प्लॅन सक्सेसफुल होणार की याच्यामध्ये अजून काही विघ्न येणार, हे सगळं जाणून घ्यायचं असेल मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेची येणारे अपडेट पाहण्यासाठी, नवनवीन एपिसोड रिव्ह्यू ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मित्रांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.